नमस्कार. ओम साईराम. जय जनसेवा. आजचा व्हिडिओ ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांना कुठल्या कुठल्या योजना आहेत किंवा त्या संदर्भात काय कागदपत्र लागतात, ओम साईशी संपर्क साधून ते कशी काढतायत या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर लक्षात घ्या, पहिलं मी सांगतो, ज्येष्ठ नागरिकांसाठी जे पेन्शनधारक असतील त्यांना जीवन प्रमाणपत्र एक प्रमाणपत्र असतं, लाईफ सर्टिफिकेट आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. त्याच्यासाठी तुम्हाला लागतं आधार कार्ड, PPO क्रमांक म्हणजे तो तुमचा पेन्शन क्रमांक असतो, त्याच्यानंतर बँक पासबुक आणि मोबाईल नंबर. हे झालं तुमचं जीवन प्रमाणपत्राबाबतीत. त्याच्यानंतर हे ज्येष्ठ नागरिक कार्ड एक सगळ्यांसाठी कंपल्सरी असतं. जो 60च्या पुढे असेल वय त्याच्या प्रत्येकासाठी कंपल्सरी आहे. ज्येष्ठ नागरिकासाठी तुम्हाला ज्येष्ठ नागरिकाचे फायदे देखील सांगतो. ज्येष्ठ नागरिक हे असं कार्ड असतं ज्याला वयाच्या 60नंतर प्रत्येक सरकारी कुठलीही योजना असेल, कुठलंही काम असेल, त्याला प्राधान्य दिलं जातं, त्याच्यामध्ये सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिक कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ दिला जातो. ज्येष्ठ नागरिकसाठी लागणारी कागदपत्र सांगतो. ज्येष्ठ नागरिकसाठी तुमच्याकडे जन्मदाखला किंवा स्वतःचा LC असणं गरजेचं आहे, संबंधित जो अर्जदार आहे त्याचा. त्याच्यानंतर तलाठीचा रहिवासी दाखला किंवा जे एखादी ग्रामीण भागात असेल राहत तर ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला देऊ शकतात. शहरी भागातला असेल तर शहरीचा तुमचा नगरसेवकाचा दाखला देऊ शकतात. त्याच्यानंतर उत्पन्नाचा जो दाखला असतो तो 21,000चा लागतो. तो तुम्हाला आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून काढायचा असेल तर काढू शकता, इथेही काढून भेटेल. आणि जर तुम्ही समजा काढलेला असेल तरी चालतो, काही अडचण नाही. पण या वर्षीचाच लागेल, मागच्या वर्षीचा चालत नाही किंवा मुदत केलेली चालत नाही. चालूचा उत्पन्न दाखला लागेल. त्याच्यानंतर आधार कार्ड, 2 फोटो, त्याच्यानंतर मग सिव्हिल सर्जनचा जो दाखला असतो, आपण वैद्यकीय दाखला म्हणतो, तो तुम्हाला लागतो. तर एक वेळेस तुम्ही ओम साईशी संपर्क साधा आणि आपलं जे कागदपत्र आहे ते काढून घ्या. ज्येष्ठ नागरिक संदर्भात ही सूचना आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनंतर आपल्याला वयस्कर लोकांसाठी भरपूर योजना आहेत. त्याच्यामध्ये अजून एक योजना मी तुम्हाला सांगतो. एक मिनटं, व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण सखोल माहिती त्याच्याविषयी देण्याचा प्रयत्न करतो आहे की आपल्यासाठी काय काय करता येईल किंवा ज्या योजना आहेत त्या कसं सांगता येतील. त्याच्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा काही योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून पेन्शनसुद्धा दिली जाते.